लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देवळाली विधानसभा मतदारसंघातून विनोद गवळी महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवार आहे। देवळाली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवार कोणाला मिळणार यावर अद्यापर्यंत निर्णय झालेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार विनोद गवळी यांनी मात्र महाविकास आघाडीचे प्रचारपत्रक छापून मतदारसंघात इच्छुक उमेदवार असा उल्लेख करणाऱ्या पत्रकाचा वाटप करून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केलेली आहे। महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले विनोद गवळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवळाली विधानसभा मतदारसंघातील सिद्धपिंपरी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न झालेला आहे। गणपती मंदिर, महादेव मंदिर, सप्त सिद्धेश्वर महाराज, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्यासमोर नतमस्तक होऊन विनोद गवळी यांनी संपूर्ण गावात भव्य प्रचार फेरी काढलेली होती। मी राजकारणात खोके आणि पेट्या घेण्यासाठी आलेलो नाही, तर देवळाली विधानसभा मतदारसंघाचा विकास आणि आपली प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी विनोद गवळी यांनी व्यक्त केलेली आहे। तसेच विनोद गवळी यांच्या हितचिंतकांनी देखील आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केलेले आहे। हे गावाला काही परकीय नाही, 20 वर्षापासून गावाशी संबंध आहे त्यांचे आणि देवळाली मतदारसंघात 24-25 उमेदवार जर असले, 25 उमेदवार एक बाजूनं आणि एक विनोद भाऊ एक बाजूनं, एवढा चेहरा आणि स्वभाव हा जरी सर्वांना माहीत नसेल परंतु ठराविक लोकांना माहिती त्यांचा स्वभाव, आणि त्यांनी तिकीट कुठल्याही पक्षात आणलं तर गाव बरोबर राहील आता सर्वांनी सांगितलं आणि मी सांगतो 100% आम्ही तुमच्या बरोबर राहू। एक गावचं नाव आपण विधानसभेत गाजू ही शुभेच्छा देतो। आणि देवळाली मतदारसंघातील इथं आलेले सर्व मतदार किंवा माझे मित्र, मी काय राजकारणी एवढा जनसमुदाय पाहून मीच घाबरून गेलो, त्यामुळे मला सांभाळून घ्या। माझं हे पहिलं आयुष्यातलं भाषण, जसं काही बोलले का हे मी तर भाषे मी खरंच बोलत नाही जास्त, मी काम करतो। आता कोणतरी तर बोलले आमचे मित्र त्या पेट्या खोक्याच्या नादी लागतात, मी लहानपणापासून पाहतो पेट्या खोक्या, आणि पेट्या खोक्या मी लहानपणापासून सर्वांना वाटले, कुठलीही अपेक्षा न करता माझ्या पेट्या खोक्या या आहे सर्व, कोणी याला 1 रुपया न देता हे आलेले सर्व। आज मला या सिद्धपिंपरी गावाचा एवढा अभिमान वाटतोय, यांनी मला स्वीकारले। इथं सर्व पक्षाचे नेते पहिल्यांदा इथं जमलेली ही पहिली वेळ आता असं मी मानतो। मी जास्त काही बोलत नाही, तुमचा वेळ घेत नाही, परंतु मी तर गेल्या 8 दिवसापासून रोज फिरतोय, बघतोय। आपली प्रचाराची सुरुवात गणपती मंदिरापासून झाली, मला मान्य आहे, परंतु मी इथं बघितलंय का मी विचारलं इथं काही लोकांना का अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे, कारण तो सोसायटीत छोटासा पुतळा आहे। आज या देवळाली मतदारसंघात एवढं मोठं गाव आहे आणि तिथं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, याचा मला आज खेद वाटतोय। मी आमदार हो ना हो, मी तुम्हाला शब्द देतो, आजवर मी जे काही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, आपल्या भारताचा तिरंगा पाठीवरती झळकणारी जागतिक पातळीवर मी पहिली महिला आहे। इथपर्यंतचा प्रवास एक अदृश्य माझा भाऊ विनोदांना गवळी माझ्या पाठीशी ठामपणे उभा होता, म्हणून हे सहज शक्य झालं। आमचा अण्णा म्हणजे अतिशय नीत भाषी, कमी बोलणारा, म्हणजे तोंड कमी वाजवणारा आणि काम जास्त करणारा, आपल्या कामाचं कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहवा न करणारा। म्हणजे मी आजवर बरेच नेते बघितले, करोनाच्या काळामध्ये असू द्या किंवा आजवर मी समाजामध्ये जेव्हा फिरते तर बरेच लोक एक 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुणालाही देतात किंवा छोटीशी एक मदत करतात आणि हजारदा तो फोटो व्हायरल करतात। आजही आमचा अण्णा फेसबुक, इंस्टाग्राम अशा सर्व गोष्टींमध्ये नाहीये, तो काम करतो आणि त्या कामाचं कुठेही वाचिता सुद्धा करत नाही। तर मी असू द्या किंवा सगळ्या प्रोसेस झालेल्या होत्या, कुठंतरी स्थगिती मिळाली म्हणून ते आमदार राहून गेले त्या काळ्या टोपीच्या ह्याच्यातून। काळी टोपी म्हणण्याचं कारण आमच्या विरोधातले राज्यपाल होते म्हणून मी काळी टोपी म्हणतो, असा विषय येतो। तर भाऊंना पिंपरी गावाच्या वतीनं खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो आणि गाव आम्ही कुठल्याही तिकीट आणलं तरी त्यांच्या बरोबर राहू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। दरम्यान या प्रचार फेरी प्रसंगी गावातील ग्रामस्थ, देवळाली मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार तसेच विनोद गवळी यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता।
संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।